नमस्कार. खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, जन्मताच आपल्याला प्रत्येकाला एक व्यक्तिमत्व मिळालेलं असतं आणि हे व्यक्तिमत्व घेऊन आपण जगासमोर येतो, जगामध्ये वावरतो. पण हे व्यक्तिमत्व मिळालेलं, जे जन्मतः मिळालेलं व्यक्तिमत्व, त्याच्याही पलीकडे त्या व्यक्तिमत्वाला काही जडणघडण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात का, आणि हे करत असताना आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतात हे सांगण्यासाठी आज संजीवन मार्ग या मार्गातून आपल्या जगासमोर आणणारे संजीवन म्हात्रे आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत. संजीवन म्हात्रे म्हटलं की तुम्हाला लक्षात येत असेलच, याल तर हसाल. बघूया आणि ऐकूया संजीवन म्हात्रे यांना. नमस्कार संजीवन. नमस्कार. खास बातमध्ये तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. संजीवन मार्ग ह्या कार्यक्रमातून तुम्ही आज अनेक असे व्यक्तिमत्व घडवत आहात किंवा व्यक्तिमत्व जी काही तुमच्या समोर येत आहेत, जी काही व्यक्तिमत्व तुमच्या समोर येत आहेत, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून देत आहात. पण मला सांगा, नेमकं व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा आपण व्यक्तिमत्व हा शब्द उच्चारतो तेव्हा व्यक्त होणारी व्यक्ती असं आपण म्हणतो. बरं. किंवा काही पर्सनॅलिटीज आपल्या समोर येतात. उदाहरणार्थ व्यक्तिमत्व असं म्हणलं की आपण आज तरुण लोकांसमोर व्यक्तिमत्व म्हणजे हाईट पाहिजे, तर आपण अमिताभ बच्चन यांना व्यक्तिमत्व असं म्हणतोय, किंवा सचिन तेंडुलकर यांना आपण व्यक्तिमत्व म्हणतोय, कारण ही त्या त्या क्षेत्रातली दिग्गज माणसं आहेत. पण जर हाईट हा जर व्यक्तिमत्वाचा पायाभूत आधार मानला, बरं, तर अमिताभ बच्चन यांच्याकडे खूप हाईट आहे, तर सचिन तेंडुलकर यांच्याकडे परस्पर विरोधी आहेत दोघेही. त्यामुळे हाईट हा पायाभूत आधार होत नाही. दुसरा आधार व्यक्तिमत्वाचा आपण म्हणतो की भारदस्त आवाज. माणूस आवाज कसा भारदस्त पाहिजे, माणूस व्यक्त होताना दुसऱ्यांना प्रभावी बोलला पाहिजे. परंतु अमिताभ बच्चन यांच्याकडे खूप जबरदस्त आवाज आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण सचिन तेंडुलकरकडे पाहिलं तर त्यांचा आवाज हा लहान मुलांसारखा आहे, अगदी बालिश आवाज असं आपण म्हणतो नेहमी. त्यामुळे व्यक्तिमत्व ते इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे क्रिकेटमधलं की इफ क्रिकेट इज अ रिलिजन, सचिन इज गॉड, इथपर्यंत मोठी मजल त्यांनी मारलेली आहे. पण मग आवाज हे व्यक्तिमत्वाचा मूल आधार होत नाही. याचा अर्थ की व्यक्तिमत्व हे बाह्य अंगाने सिद्ध होतच नाही, तर ते अंतर अंगाने सिद्ध होतं की तुमचं इनर पर्सनॅलिटी काय आहे, अंतर्मन काय म्हणतं हे तुमच्या बाहेरच्या अंगातून स्पष्ट दिसतं. आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्व याचा अर्थ असा होतो की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जबरदस्त कामगिरी करता, तेव्हा तुम्ही स्वतःच एक व्यक्तिमत्व बनता. म्हणजे तुम्हाला जे जन्मतः मिळालेलं व्यक्तिमत्व आहे ते घेऊन तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करता आणि तुम्ही सिद्ध करता स्वतःला. ते तुमची ग्रेट पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला जग स्वीकारतं. बरोबर. तुम्ही एक व्यक्ती म्हणून जगासमोर येता आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने ते जगासमोर येता, व्यक्त होता, तुमच्या कर्तृत्वातून म्हणा, तुमच्या स्वभावातून म्हणा, तुमच्या खूप मोठ्या तुमचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामधून आपण सगळे व्यक्त होत राहतो. या सगळ्या मोठ्या लोकांचे आयुष्य आपण जेव्हा बघतो, अमिताभ बच्चन यांची कारकीर्द 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, लता मंगेशकर यांची कारकीर्द 60 वर्षाहून जास्त आहे, तेंडुलकर यांची कारकीर्द 25 वर्षाहून जास्त आहे. एका खेळाडूला ही खूप मोठी कारकीर्द आहे. आणि जेव्हा ह्या कारकिर्दीमध्ये ते कधीही आपल्यावर एकही कलंक लागू देता यामध्ये जबरदस्त कामगिरी करतात, संपूर्ण जगाला एक आदर्श निर्माण करून ठेवतात, आपण त्यांना व्यक्तिमत्व. त्याच्यामध्ये हिटलरचं थोडंसं आपल्याला हे करता येईल. हिटलर ही जी व्यक्ती होती, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची उंची, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचं व्यक्तिमत्वाबद्दल साधारण कसं आहे की जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती असतात. आपण जेव्हा एखादा चित्रपट बघतो तेव्हा दोन्ही व्यक्ती त्याच लेवलच्या असतात. एक असतं चांगुलपणा, एक असतो वाईटपणा. मग तुम्ही राम आणि रावण घ्या, हिरो आणि विलन घ्या. तसं मला वाटतं की जगात जर कोण एक त्यावेळेचे जे महायुद्ध झाली त्याच्यामध्ये कोण हिरो असतील, विस्टन चर्चिल सारखे लोक, तर या बाजूला जो संहारक होता तो हिटलर होता. दोन्ही व्यक्ती तेवढ्याच दर्जाच्या असतील नसतील त्याबद्दल आपण बोलत नाही, मात्र ती वाईट प्रवृत्तीचा मोठा माणूस आहे, हा चांगल्या प्रवृत्तीचा मोठा माणूस आहे. आपल्याला जगामध्ये चांगल्या प्रवृत्तीची माणसं निर्माण करायची आहेत, चांगल्या व्यक्तिमत्वाची माणसं. चार्ली चॅप्लिनचं आपण उदाहरण घेऊ शकतो. चार्ली चॅप्लिन या व्यक्तीने एक निखळ विनोद दिला, एक जबरदस्त विनोद दिला, आणि हसता हसता माणसाला कसं रडवता येतं, हसता हसता माणसाचं कसं दुःख सांगता येतं. चार्ली चॅप्लिन, मला तर वाटतं चार्ली चॅप्लिनला 500 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने द्यायला पाहिजे, कारण असं व्यक्तिमत्व, ही व्यक्तिमत्व जगापुढे सतत आली पाहिजे आणि सतत जगाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. हिटलर वगैरे ही काही आदर्श घेण्याजोगी व्यक्तिमत्व नाही, परंतु अशी व्यक्तिमत्व आहेत, अशा बॅकग्राऊंड्स आहेत, म्हणजे काळ्यावर पांढरं उजळून दिसतं. हो हो हो, नक्की. आणि म्हणून मग रावण आहे म्हणून तिथे राम आहे, विलन आहे म्हणून तिथे हिरो आहे. जर विलन नसेल तर हिरो करेल काय? आणि त्यामुळे
ह्याचा संहार करण्यासाठी अशा व्यक्तिमत्वांची जगाच्या दोन बाजू आहेतच, नाण्याला दोन बाजू निश्चितच, आहेत. ते आपल्याला सुख दुःख हे त्या अंगाने घ्यावे लागतात, बरोबर, सोबत घ्यावे लागतात. तो त्याचा वाईटपणा व्यक्त करतोय, हा याचा चांगलपणा व्यक्त करतोय, बरोबर, आणि त्याचं व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाचं. बरोबर. आणि संजीवन, आज तुम्ही याल तर हसाल या कार्यक्रमातून जगासमोर आलेला आहात. बरोबर. आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर जर अशी संकल्पना केली आपण की स्क्रीनवरती दिसणारे संजीवन म्हात्रे म्हणजे एक असं चिकनाचा वेळ चांगला असा हिरो असेल, तो लोकांना प्रेझेंट करतोय, काहीतरी सांगतोय. पण तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही एक सामान्य व्यक्तिमत्व, म्हणजे तुमचं बाह्य अंग जर विचार केला तर तुम्ही दिसून येतं. पण तुमचं हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जे तुम्ही लोकांना देताय, प्रेझेंट करताय, लोकांना सांगताय, आज संजीवन मार्गाच्या माध्यमातून तुम्ही व्यक्तिमत्व विकासाचे अनेक धडे देताय सगळ्यांना. हे सगळं घडण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले? तुम्ही जेव्हा व्यक्त होता तेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतःवर खूप मेहनत घेतली पाहिजे, स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. मग स्वतःचा बाह्य अंग असेल किंवा अंतर्मन असेल किंवा अंतर्गत, पहिल्यांदा व्यक्त झालं पाहिजे. उदाहरणार्थ, मला माहिती आहे की मी सलमान खान सारखा दिसत नाही, मला माहिती आहे की मी आमिर खान सारखा माझ्याकडे नाहीये, किंवा माझ्याकडे कोणतंही बॅकग्राऊंड नाहीये, परंतु ते निर्माण करण्याची धमक आणि कुवत ही प्रत्येकाने, आपल्याकडे जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाने जगासमोर जायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये जी गोष्ट आहे, उदाहरणार्थ आपलं संभाषण आहे ते शिकायला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज आहे ती वाढवायला पाहिजे, आणि आपल्याला परमेश्वराने ज्या कला दिलेल्या आहेत, आपल्याला जे काही दिलेलं आहे परमेश्वराने, कारण प्रत्येकाला एक जबरदस्त स्किल दिलेलं आहे परमेश्वराने. उदाहरणार्थ आपण प्राण्यांचा विचार करूया, कासवाला चांगली पाठ दिलेली आहे, त्याच्यावर का तो आपलं शरीर आकृष्ट घेऊन, सापाला जर ते 2 विषारी दात नसते तर त्याचा अगदी बेल्ट करून सगळे लोक घेतले असते, पण त्या 2 दातामुळे त्याला लोक घाबरतात. म्हणजे प्रत्येकाला एक जबरदस्त स्किल आहे, लाईफ सेव्हिंग स्किल आहे जे परमेश्वराने दिलेलं आहे. तेच जेवढा लवकर आपल्याला कळेल, याची मी उदाहरणं देतो. सचिन तेंडुलकरला 14व्या वर्षी कळलं की क्रिकेट हेच माझं लाईफ आहे, आणि त्यामुळे त्याची कारकीर्द एवढी मोठी आहे. बरोबर. अमिताभ बच्चन यांना कळलं की सिनेमा, अभिनय हेच माझं अंग आहे, आणि त्यामुळे ते अभिनयात गेले. अर्थात ते राजकारणात जाऊन खासदार सुद्धा झाले होते, पण त्यांना कळलं की ते माझं अंग नाही, आणि त्यामुळे ते कलाकार म्हणूनच दुनियेसमोर आहेत, कमबॅक घेतलं. आणि त्यामुळे हे महत्वाचं आहे की आपलं कोर कॉम्पिटन्स काय आहे, माझा व्यक्तिमत्वाचा विशेष गुण जो मला मिळालेला आहे त्याचा जितक्या लवकर शोध घेता येईल तितक्या लवकर जर आपण शोध घेतला, आणि त्यासाठी व्यक्त होणे गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही गाणं गरजेचं आहे, तर लोकांना कळेल तुमचा आवाज खूप सुंदर आहे, आणि मग तुम्ही गाणं शिका आणि लोकांसमोर या. आपण ज्ञानेश्वरांचं सुद्धा याच्यावरती उदाहरण, कारण ज्ञानेश्वरांनी वयाच्या 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी त्यांच्या आयुष्याचं ध्येय की स्वराज्य व्हावं हे श्रींची इच्छा असं ते म्हणालेले आहे, शपथ घेतलेली आहे. जितक्या लवकर आपल्याला तो गुण, ती कस्तुरी मृगाची कस्तुरी मिळेल, तितक्या लवकर आपला सुगंध हा संपूर्ण जगासमोर पसरेल. त्यालाच व्यक्तिमत्व असं आपण म्हणूया. तुम्ही काय प्रयत्न केले ह्या सगळ्या गोष्टींसाठी, मिळवण्यासाठी? पूर्ण माझं प्रचंड वाचन आहे, आणि वाचनामुळे अनेक लेखकांनी जे लिहून ठेवले, अगाध ज्ञान आहे जगामध्ये. त्यामुळे मला वाटतं की सगळ्या तरुण मुलांनी पहिल्यांदा वाचन ठेवा. फक्त मराठी, इंग्रजी असं न वाचता इतर देशातले जे लेखक आहेत, माझं वाचन किती आहे त्याबद्दल मी सांगत नाही, परंतु सिग्मंड फ्रायड पासून लाओ त्से, च्वांग-त्सू या चायनीज लेखकापर्यंत, रिही ओकावा नावाचा जापनीज लेखक आहे, किंवा स्वतःवर जे सेल्फ हेल्प बुक्स असतात त्याच्यामध्ये मग इंडियन रॉबिन शर्मा आहे, शिवखेरा आहे, किंवा बायर्न हांडा आहे, किंवा रिचर्ड कोवे आहे, रॉबर्ट कोवे आहे, कितीतरी नापोलियन हिल आहे, असे खूप मोठे लेखकांनी जबरदस्त लिहून ठेवलेलं आहे. मात्र आपण त्यांना कधी त्यांच्याकडे जात नाही, त्यांच्या पुस्तकांमध्ये डोकावून बघत नाही, त्यांचं अंतरंगच जाणून घेतो. आणि त्यामुळे काय झालं की सेल्फ हेल्प बुक्स, सेल्फ हेल्प याचा अर्थ की स्वतःला कसं डेव्हलप करायचं, प्रेरित करायचं, डेव्हलप करायचं, आणि स्वतःचं व्यक्तिमत्व कसं विकसित करायचं. मला तर वाटतं की आपण 1.25 करोडच्या देशात राहतो, आणि 1.25 करोडच्या देशामध्ये राहिल्यामुळे शिक्षणाबरोबरच आता प्रशिक्षणाची गरज लागलेली आहे. कारण तुम्ही फक्त शिक्षणावर स्पर्धेत उतरू शकत नाही, आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे भारदस्त असणं, किंबहुना ते कुठे कमी पडू नये याची तरी दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि त्यामुळे असे प्रयत्न मी केले स्वतः. मी कविता लिहायला लागलो, त्या लिहून त्या पारखून घ्यायला लागलो मोठ्या मोठ्या कवींजवळ बसून. मी अभिनय करायला लागलो, तर तो अभिनय मी स्वतः रेकॉर्डिंग करून पाहतो की हे चांगलं होतं का, हे वाईट होतं का. आणि जेव्हा जेव्हा वाईट होतं, लोकांचा फीडबॅक येतो, कारण आम्ही लाईव्ह कार्यक्रम करतो, तिथे लोकांचा जो फीडबॅक येतो त्या फीडबॅकचा गंभीरपणे विचार करून आपल्यावर जी टीका होते, याचा अर्थच असतो की टीका, हे लोक टीका नाही, त्याचा अर्थ आहे टीका, तुम्ही टिकून राहा.
टीकाही तुम्हाला वाईट ठरवण्यासाठी नसते, टिकण्यासाठी. टीकाही तुम्हाला टिकण्यासाठी असते. टीका याचाच अर्थ आहे की तुम्ही टीका. आणि त्यामुळे 730 प्रयोग करताना हा कार्यक्रम वाईड होत गेला, मोठा होत गेला. त्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट मोठा होत गेला. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं मोठं होत असतं आणि ते समाजभिमुख होत असतं. जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःचा फायदा, मी विजय तुम्हाला हे सांगेन की आपल्याला आज इंटरनेट आहे, युट्यूब आहे. जगाच्या पाठीवर आपण हजारो व्हिडिओज, हजारो गोष्टी युट्यूबवर किंवा गुगलवर पाहतो. पण ती इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला दिलेली ते इन्फॉर्मेशन आहे, ते नॉलेज नाही. बरोबर. तो फक्त डेटा आहे. त्याचा वापर आपण स्वतःच्या विकासासाठी केला की ते नॉलेज होतं. आपण फक्त पाहतो आणि सोडून देतो. त्याचा स्वतःच्या विकासासाठी वापर केला की ते नॉलेज होतं आणि त्याचा वापर समाजासाठी केला की ते विजडम होतं. आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन डेटा तेव्हापासून ते विजडम पर्यंत पोहोचणं, याला व्यक्तिमत्व विकास आपण म्हणूया. बरोबर. की विद्वत्तेपर्यंत तुम्ही पोहोचलात. आपल्या विद्वत्तेचा फायदा तुम्ही इतर लोकांना करताय. तुमचा प्रकाश हा काजव्या एवढा असला तरी तो लोकांना दिसणार आहे आणि सूर्या एवढा असला तरी दिसणार आहे. काजवा ते सूर्य होणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास. म्हणजे अगदी आपल्याला जन्मतः जे काय जे अवयव मिळालेले आहेत, जन्मतः आपले तुमचे आखीव रेखीवपणा तुम्हाला मिळालेले. अगदी ललिता पवारांचा जर विचार केला आपण, धुमाळांचा विचार केला, आपले कलाकारांचा, की त्यांना व्यंग मिळालेलं होतं बऱ्याच कलाकारांना, त्या व्यंगाचं सुद्धा त्यांनी सोनं केलं. करेक्ट. यालाच म्हणतात की तुमच्या निगेटिव्ह पॉइंट्सला सर्वात जास्त पॉइंट्स पॉझिटिव्ह मुद्द्यामध्ये बदलणे. जो तुमचा सर्वात मोठा विकनेस आहे तो तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ तयार करणे, यालाच म्हणतात व्यक्तिमत्व विकास. मला तर वाटते की माझ्या काळ्या रंगावरनं मला अनेक स्वतःवर खूप जोक करतो आणि त्याचा मला अभिमान आहे, कारण हा एकमेव रंग आहे जो उन्हात खराब होत नाही. बरोबर. आणि त्यामुळे अशा गोष्टी चढत जातो. म्हणजे अशा गोष्टींकडे पॉझिटिव्ह बघणे हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच आपण हा कार्यक्रम आणि मला खूप जाणून घ्यायचं, अजून बरंच मला विचारायचं, माझ्या मनामध्ये अजून बऱ्याच प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे. पण हा कार्यक्रम असा पुढे आपण चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. हा कार्यक्रम आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. संजीवन म्हात्रे आपल्याला बऱ्याच व्यक्तिमत्वाविषयी गोष्टी सांगणार आहेत. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये magic Transact app. Transact zap, Transact app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transact app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transact, just like a finger snap. Transact app, Transact app. मोठे मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. मोठे संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थाली. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. मोठे 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 मसाले. विसरणीचा मसाले आता फक्त पोटे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त पोटे येणा. पोटे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. खासबागमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण चर्चा करतोय संजीवन म्हात्रे यांच्याशी. हे संजीवन मार्ग याच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना व्यक्तिमत्व विकास कसं घडवता येईल याचे धडे देत असतात. संजीवन, मला सांगा की व्यक्तिमत्व विकास घडवत असताना हे व्यक्तिमत्व जे मिळतं आपल्याला जन्मतः मिळतं आणि पुढे जे मिळालेलं व्यक्तिमत्व आहे, जे अवयव आहे, जे शरीर आहे, ते आयुष्यभर पुढे पुढे घेऊन जात असताना त्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला स्वतःला काहीतरी टाकावं लागतं का त्याच्यामध्ये बदल करावे लागतात का, जाणीवपूर्वक काही व्यक्तिमत्व घडवावं लागतात का? तुमच्या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक गोष्टी कळलेल्या असतील, त्याच्याविषयी थोडं सांगा. जाणीवपूर्वक आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, कारण माझ्या मते मनुष्याची 4 अंग येतात. एक म्हणजे फिजिकल,
दुसरं म्हणजे मेंटल, तिसरं म्हणजे स्पिरिच्युअल आणि चौथं म्हणजे सोशल. या चारही अंगाने जो मनुष्य परिपूर्ण दिसतो किंवा त्या अंगाने तो पुढे जातो, आपण त्याला एक सुंदर व्यक्तिमत्व असं म्हणू. फिजिकल याचा अर्थ असा की त्याचं शरीर हे ज्या बाह्य अंग ज्याचं त्या अस्तित्व आहे, त्या शरीराने तो इथे अस्तित्व आहे त्याचं, तो व्यक्त होतोय शरीराने. तर व्यायाम केला पाहिजे, आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, बरोबर. आपण नीट नेटकं असलं पाहिजे, आपले कपडे जुने असले कसलेही असले फाटके असले तरी ते नीट नेटके स्वच्छ धुतलेले वगैरे वगैरे या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला कोणती हेअरकट साजेशी दिसते किंवा आपली जी काय आहे त्याच्यामुळे कृत्रिमतेचा आव नाही आणला पाहिजे. जेव्हा आपण कृत्रिमतेकडे जातो तेव्हा सगळ्यांना कळतं की हे कृत्रिम आहे. आजची जी मुलं आहेत, जे आपली तरुण दिसत आहेत किंवा तरुणी दिसत आहेत, समोर दिसणाऱ्या पडद्यावरचं काही जे पिक्चर आहे, चित्रपटातून समोर दिसणारे जे काही हिरो हिरोईन आहेत त्यांचं जे काही अनुकरण करतात ते किती पद्धतीने चांगलं आहे किंवा वाईट आहे? ते वाईटच आहे. कारण अशाने काय होतं की ते अंधानुकरण झालं. हा, जी हेअरकट सलमान खानला दिसते ती एखाद्या व्यक्तीला दिसेलच असं नाहीये. ते त्याचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचं चित्रपटातलं व्यक्तिमत्व आहे. बरोबर. चित्रपट आणि समाज जे आपण रिअल वास्तव जग आहे ते अत्यंत वेगळं आहे. आणि त्यामुळे आपला फिजिकल विकास म्हणजे शारीरिक विकास दिसताना मनुष्य हा परमेश्वराने जे आपल्याला शरीर दिलंय ते एकदम सिमेट्रिकल दिलंय. म्हणजे आपले समोरून जर दोन तुकडे केले तर आपण एकमेकांवर व्यवस्थित जुळू शकतो. तर ही सिमेट्री आपण अशीच कायम ठेवली पाहिजे. म्हणजे आपण खूप खात बसलो तर आपलं व्यक्तिमत्व वाईट होईल, पोट सुटेल, इकडे होईल, तसं होईल. तर ते प्रत्येकाने आपला फिजिकल विकास घेतला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही योगा करा, व्यायाम करा, काही करा. नंबर 1. दुसरा आपला मानसिक विकास. मानसिक विकासासाठी आपला राग, आपला द्वेष या गोष्टींवर माणसाने मेहनत केली पाहिजे. कारण ह्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, राग हा नॅचरल आहे. बरीच माणसं स्वतःच्या रागाला फार जोरात सांगतात की मी खूप रागीट आहे. हो, हे व्यक्त म्हणजे ते व्यक्त होऊन म्हणजे त्याचं व्यक्तिमत्वही रागीटच आपण समजतो. आणि त्यामुळे अशा व्यक्तीपासून लोक चार हात लावतात. त्याने स्वतःने निर्माण केलेलं आहे. मी कुठेतरी असा अर्थ असा की आपल्या गर्व करणाऱ्या गोष्टी कोणत्या हे सुद्धा त्या माणसाला कळलं पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे राग हा वाईट नाहीये, पण जिद्द ही चांगली आहे. रागाला तुम्ही जिद्दीमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही रागाला जिद्दीमध्ये कन्व्हर्ट करता तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो. पण मी रागीटच आहे, मी काहीही करेन. त्यामुळे दुसरा विकासाचा मुद्दा येतो हा मानसिक विकास. कारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतक्या अडचणी येतात, इतके हेक्टिक जीवन आहे की त्यामध्ये त्याचा इमोशनल बॅलन्स असणे खूप महत्वाचं आहे. मानसिक संतुलन असणे समाजामध्ये वावरतोय. करेक्ट. आणि म्हणून मानसिक संतुलन ज्याचं कायम आहे ती व्यक्ती आपल्याला सुंदर भासते. त्याच्या चेहऱ्यावर येतो तो आनंद, त्याच्या चेहऱ्यावर येतो. तिसरी गोष्ट त्याचा स्पिरिच्युअल विकास म्हणजे त्याचा आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. भारताला एक जबरदस्त अध्यात्माची परंपरा आहे आणि मला वाटतं की ज्याची अध्यात्माची बैठक व्यवस्थित आहे तो माणूस सहसा क्रोधित होत नाही, सहसा बेचैन होत नाही, सहसा हलत नाही. संयम आहे त्याच्याकडे फार मोठी. तर अशा गोष्टी आपण आणल्या पाहिजे, मेहनतीने आणल्या, जाणीवपूर्वक. ऑफकोर्स ह्या जाणीवपूर्वक प्रयत्न करायला. यासाठी वेगळं प्रशिक्षण आहे, यासाठी कार्यशाळा आहे. आणि मग चौथा जो आहे सोशल, की आपण समाजाचं काही देणं घेणं लागतो. मी सांगतो माणसाच्या 3 अवस्था असतात. एक इंडिपेंडंट अवस्था ज्याच्यामध्ये आपण आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतो. बरोबर. त्याला म्हणतात डिपेंडंट अवस्था. ही डिपेंडंट अवस्थेमध्ये आपण आपलं शिक्षण होईपर्यंत कालखंड जातो. दुसरी अवस्था येते इंडिपेंडंट अवस्था म्हणजे आपण पैसे कमवायला लागतो, आपण कोणावरही अवलंबून नाही. बरोबर. माणसाला वाटतं की इथे माझा विकास संपला, मी आता कोणावरही अवलंबून नाही, मी आता माझ्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. बरोबर. आणि माणसाला वाटतं की मी आता परिपूर्ण झालो. परंतु त्याच्या पुढची एक अवस्था आहे जिथे आपल्याला गेलं पाहिजे आणि ती अवस्था येते इंटरडिपेंडन्स अवस्था. म्हणजे आपण समाजावर अवलंबून आहोत. जो रस्ता आपण वापरतो तो समाजाचा आहे, त्या रस्त्यावर थुंकणे नाही, त्या रस्त्याची काळजी घेणे आहे, जी हवा आपण वापरतोय. इंटरडिपेंडन्स म्हणजे आपण एकमेकाशी जोडलेले आहोत, सार्वजनिक. आणि हा समाज जोपर्यंत आपल्याला कळला तो व्यक्ती समाजभिमुख झाला, त्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश आता दरवळायला लागला, त्या व्यक्तिमत्वाचा सुगंध आता सगळ्यांना यायला लागला. आपण त्या माणसाला म्हणू की ही चांगली व्यक्ती आता व्हायला लागलेली आहे. कारण ती डिपेंडंट अवस्थेपासून त्याला इंटरडिपेंडन्स ही अवस्था समजलेली आहे. या कॉन्सेप्टमधून आपण वेगवेगळ्या गोष्टी ची मुलं आहेत त्यांना शिकवतो जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व हे खुलेल. बरोबर. तुम्ही म्हणताय. आता मला थोडंसं अजून असा एक प्रश्न पडलाय की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आता जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करणं आहेत याच्यावरती चर्चा केली आहे, पण हे करत असताना कोणत्या नेमक्या अडचणींना सामोरं जावं लागतं? पहिली गोष्ट ह्याची जाणीवच होत नाही की मला व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. कारण आपल्या समाजामध्ये अजूनपर्यंत
याची जाणीवच नाही की मला टाइम मॅनेजमेंट शिकलं पाहिजे, येस, मला स्ट्रेस मॅनेजमेंट शिकलं पाहिजे, मला पर्सनॅलिटी डेव्हलप केली पाहिजे, मला संभाषण चातुर्य शिकलं पाहिजे, मला पब्लिक स्पीकिंग शिकलं पाहिजे, मला कम्युनिकेशन शिकलं पाहिजे. ह्या गोष्टी अजूनपर्यंत आपल्याला जाणवल्याच नाहीत. ज्यांना जाणवतात त्यांची पुढची पायरी येते की त्या जाणवल्यानंतर मग त्यासाठी गुरुचा शोध घेणे, तिथे जाणे, ते शिकणे. परंतु ह्या गोष्टी जर आपण ह्या केल्या नाही, आता अडचणी काय येतात? नंबर 1 अडचण की पहिली गोष्ट, मला गरज नाही, बरोबर, मी परिपूर्ण आहे, मी चांगला आहे, मला काय व्यक्तिमत्व विकासाची गरज नाही. दुसरी गोष्ट की न्यूनगंड असतात, भीती असते, व्यक्त होत नाही. कुणी गायला सांगितलं, मुलं लाजून एका कोपऱ्यात जाऊन बसतात, किंवा एखाद्या स्टेजवर एखाद्या माणसाला उभं केलं तर अनेक मोठे लोक आहेत जे समाजासाठी खूप देणग्या देतात, अमुक पण स्टेजवर बोलत नाही बोलत, किंवा त्यांना बोलता येत नाही. आणि मग आपण ही गोष्ट आपल्यातली दूर केली पाहिजे. आपल्यात जी कमतरता आहे ती आपण दुसऱ्या शिकलं पाहिजे, ही जाणीव होत नाही. आणि किंवा ह्याची मला गरज वाटत नाही. भीती, न्यूनगंड किंवा या ज्या भावना आहेत त्या वरचढ होतात. गर्व, अभिमान, की तो मला काय शिकवणार, अशा ज्या भावना वरचढ होतात. आणि अशा भावनांमधून माणूस या व्यक्तिमत्व विकासाकडे जात नाही, याच्याकडे एका सकारात्मक दृष्टीने बघत नाही. बरोबर. पहिली गोष्ट की आपल्या मनामध्ये जवळजवळ दिवसभरात 60,000 विचार येतात. त्यातले नकारात्मक किती आणि सकारात्मक किती हेही बघायला त्याला वेळ नाही. तो दिनचर्येमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतका फिरतोय की त्याला माझं जीवन कसं चाललंय हे थांबून बघायला वेळ मिळत नाही. आणि त्यामुळे हाच मुळात स्व जाणण्याचा जो मोठा गतिरोधक अडथळा हाच आहे. आणि आता तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक आता काहीतरी आपण याच्यावर चर्चा करतोच आहोत. सकारात्मक गोष्टींचा आणि नकारात्मक गोष्टींचा व्यक्तिमत्वावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? तुम्हाला असं काय वाटतं ह्या गोष्टीतून? मला एक गुलजारच्या पटकन 4 ओळी आठवल्या. बोला ना. की जिंदगी जाया कर दी, दूसरों के जिंदगी में झांकते झांकते. जिंदगी जाया कर दी लोगों ने, दूसरों के जिंदगी में झांकते झांकते खुद के जिंदगी को तराशा होता तो फरिश्ते बन जाते. क्या बात. त्यामुळे जर आपण स्वतःलाच जर व्यक्तिमत्व विकासामध्ये पुढे येऊन गेलो तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या ऑटोमॅटिकली आपोआप होतात. आणि त्यामुळे प्रत्येकाने जर असा विकास आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला, आणि सर्वात सोपा उपाय की चांगल्या व्यक्तींमध्ये राहा, चांगल्या बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये राहाल, तुम्हाला चांगलं बोलता येईल. नक्कीच. जसं भाषा आहे ती, चांगल्या संस्कारांमध्ये राहाल तर चांगले संस्कार आपोआप येतील. आणि त्यामुळे संस्कार, विचार ही कोणाची मक्तेदारी नाही. बरोबर. ही शब्द कोणाचे तुम्ही मिळवू शकता. बरोबर, ते तुम्ही आत्मसात करू शकता, मिळू शकता. पुस्तकांच्या सानिध्यात जा, चांगल्या मित्रांच्या सानिध्यात जा, चांगल्या लोकांच्या सानिध्यात जा. अशा, कारण आधी होता तुका याला म्हणतात की जर तुमचा संघ चांगला असेल, असं म्हणतात, आपण एक निगेटिव्ह गोष्ट बघितली, असंगाशी संघ मृत्यूशी गाठ. बरोबर. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की यू आर जज बाय द कंपनी यू कीप. बरोबर आहे. तुमच्या मित्रांवरून तुम्ही कसे आहात ते तुम्हाला ऑटोमॅटिकली येतं. आज जर आपण पालकांचा विचार केला आणि त्यांच्या मुलांचा विचार केला तर आजचा बऱ्याच अंशी जो पालक आहे मोठ्या प्रमाणामध्ये तो स्वतःच्या काही आयुष्यामध्ये राहिलेल्या महत्वाकांक्षा त्या मुलांवरती लादण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळेला मग त्याचं व्यक्तिमत्व, जे मूळ व्यक्तिमत्व आहे ते खुंटतं, थांबतं तिथे. अशा तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीविषयी? तुम्हाला काय तुमचं मत काय आहे? आजचा जो पालक आहे तो अशा परिस्थितीतून शिकून आलाय आजपर्यंत की त्याला असं वाटतं की मी शिकलो नाही ते माझ्या मुलाने शिकावं, मी डॉक्टर नाही झालो माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, मी क्रिकेटर नाही झालो माझ्या मुलाने क्रिकेट खेळावं, मी हे झालो नाही ते मुलांनी करावं. ठीक आहे, परंतु जेव्हा आपण ह्याचा अगदी अतिरेक करतो तेव्हा त्या मुलाच्या मानसिकतेचा आपण विचार केला पाहिजे. की जर एखाद्या 60% मुलाला आपण 80% 90% पर्यंत रेटण्याचा प्रयत्न करतो अतिरेक करून, त्यावेळी त्या मुलाच्या मानसिकतेवर जबरदस्त वाईट परिणाम होतो. आणि मी अशा भांबावलेल्या पालकांना सांगेन की पालक भांबावलेला आहे, त्याला आपल्या मुलाला स्पर्धेला उतरवायचं आहे. आणि अशा स्पर्धेमध्ये आपण सगळ्या मुलांना उतरवलेलं आहे. प्रचंड त्रास, शाळेतून आल्यावर क्लास आहे, क्लासमधून दुसरा एक क्लास आहे, दुसरा क्लास, तिसरा क्लास आहे, या क्लासमधून त्यांचा स्वतःचा क्लास संपलेला आहे. आणि त्यामुळे अशा पालकांना सांगतो की ज्याच्या अंगात जे अभिभूत गुण आहेत, मी एक खूप चांगलं वाक्य ऐकलेलं की एक कमल को आप गुलाब बनाने की कोशिश मत करो, कमल को पूरी तरह खिलने दो, तर तेव्हा ते सुंदर वाटेल. त्या मुलाचं व्यक्तिमत्व जो आहे, एक जर तो एक गायक आहे तर त्याला संपूर्ण गायक बनू द्या.
जर तो एक खेळाडू आहे तर त्याला एक स्पोर्ट्समॅन म्हणून बनू द्या. जर तो एक अभिनेता आहे तर त्याला एक अभिनेता म्हणून, आणि त्याला प्रशिक्षण देण्याची गरज ह्या सगळ्या आई वडिलांची आहे. आपल्या मुलाच्या अंगी एक कस्तुरी लपलेली आहे. त्या कस्तुरीचा श्वास शोधून काढून तो जगापर्यंत आणण्याचं काम आजच्या पालकांनी केलं पाहिजे. आजच्या पालकांनी मुलाचे मित्र झाले पाहिजे. मुलांबरोबर 2 तास वेळ घालवलाच पाहिजे तर त्याच्या अंगात आपल्या गुण कळतील. फक्त त्याच्या अंगावर पुस्तकं फेकून हे रट आणि मी येईपर्यंत हे सगळं झालं पाहिजे आणि मी टीव्ही बघत बसणार आणि मुलं अभ्यास करणार, असं पालकांनी कृपया करू नये. माझी नम्र विनंती आहे की पालकांनी मुलांजवळ वेळ घालवा. तुम्ही वाचत बसलात, मुलं वाचत बसतील. तुम्ही पेपर वाचा, मुलं पुस्तकं वाचायला सांगा. पण तुम्ही टीव्ही बघत बसलात आणि मुलांना वाचायला सांगलात, होणार नाही. कारण मुलं कॉपी करतात, अनुकरण करतात. मुलं ही अनुकरण करतात आणि अनुकरणातूनच संस्कार आणि तो संस्कार देण्याची जबाबदारी या आई वडिलांवर. आणि ह्या व्यक्तिमत्व विकासामध्ये हा संस्कार जो शब्द आहे हा माणसाला त्याच्या व्यक्तिमत्वाला कुठपर्यंत घेऊन जातो. मला वाटतं की मी काही बाहेरच्या देशांमध्ये गेलो, त्यामध्ये मी एक भारतीय आहे म्हणून माझ्याकडे ज्या पद्धतीने ज्या इज्जतीने पाहिलं गेलं, बरं, तर हा आपला संस्कार आहे, अनुभव आलेला आहे. भारतीयांचा संस्कार आहे की द इंडियन्स आर रिस्पेक्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. हे का तर आपले संस्कार आहेत, आपले विचार आहेत आणि हे विचार जगभर पसरलेले आहेत. आणि मात्र आपण पाश्चात्यांचं अनुकरण करायला लागलो. बरं, जस्टिन बायबर आपल्या देशात येतो, किंचाळे मारतो आणि त्याला बघायला 75,000 रुपयाचं तिकीट भरून आपण जातो. ही एक गुलामगिरी नाही तर काय. आणि मला वाईट वाटते ह्या गोष्टी. आणि जेव्हा आपली जी सांगीतिक परंपरा आहे त्या सांगीतिक परंपरेला आपण मात्र जेव्हा आपले इतर क्लासिकल शास्त्रीय संगीत किती ऐकतो किंवा त्यांना किती आपण अटेंड करतो, आणि तेव्हा आपण आपल्या कलाकाराचं 45,000 रुपये तिकीट भरून जाऊ का हे नाही होणार. आणि त्यामुळे ह्या गुलामगिरीतून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आणि आपलं स्वतःच व्यक्तिमत्व, मी एक भारतीय आहे, माझं एक व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व जगासमोर आणलं पाहिजे. आणि त्या जगासमोर आपण स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेऊया. ते जशा त्यांनी कोट घालून ते गेले नाहीत, पण तिथे त्यांनी ब्रदर्स आणि सिस्टर बोलल्यानंतर संपूर्ण जगाला जिंकण्याचं काम त्या 2 शब्दांनी केलेलं आहे. हा संस्कार आहे, हे व्यक्तिमत्व आहे. नक्कीच. संजीवन, आपण मगाचपासून खूप सगळ्या गप्पा मारलेल्या व्यक्तिमत्व, हा विषय संपणारा नाहीये. इतका हा छोटा विषय आहे. आवाडावी याची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. जाता जाता जो तरुण आपल्याला पाहतोय, आपली मुलाखत ऐकतोय, त्यांना तुम्ही नेमका कोणता संदेश द्याल? तुम्हाला जे वाटतंय त्याचा गोल सेट करा. 5 वर्षानंतर मला एक साधं उदाहरण सांगतो. आपल्यामध्ये 4 कॅटेगरीचे लोक आहेत. एक जे खूप गरीब आहेत, म्हणजे रस्त्यावर असणारे भिकारी, 2 मिनिटं घेतो फक्त. दुसरे आहेत ते थोडेसे त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत, ज्यांना दिवसभराची मजुरी मिळते. तिसरे आहेत जे मिडल क्लास आहेत आणि चौथे आहेत ते अतिश्रीमंत आहेत. आता ह्याचा विचार केला, जर तो रस्त्यावरचा आहे तो फक्त विचार करतो की मला आत्ताचं जेवण कसं मिळेल. बरोबर, त्याची भ्रांत. दुसरा जो माणूस आहे ज्याला दिवसाची मजुरी मिळते तो म्हणतो माझा आजचा दिवस कसा संपेल. बरोबर. जो मिडल क्लास माणूस आहे तो महिन्याभराच्या पगारावर अवलंबून राहतो, तो एका महिन्याचा विचार करतो. पण जे अतिश्रीमंत लोक आहेत ते 5 वर्षाचा विचार करतात, 10 वर्षाचा विचार करतात. तरुणांना एक संदेश आहे की तुम्ही आयुष्याचा विचार करा. बरोबर. आताच आपले गोल सेट करा आणि ठरवा की मला इथपर्यंत जायचंय, हे माझं ध्येय आहे आणि आत्ता मी निघालेलं आहे. आणि इतके तुमच्या ध्येयावर अखंड राहा की कोणतीही गोष्ट तुम्हाला ध्येयापासून वंचित करू शकणार नाही. आणि हा आत्मविश्वास बाळगा जोपर्यंत. 16व्या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन केलं. यामध्ये अनेक अडचणी आल्या, अनेक गोष्टी झाल्या, परंतु ध्येयापासून वंचित झाले नाहीत. एवढा मोठा आदर्श महाराष्ट्राला मिळाला असताना आपल्याला आणखी अजून आदर्श शोधण्याची गरजच नाहीये. गरज इथे संपली. नक्कीच संजीवन, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आला, ती व्यक्तिमत्व विकासावरती भरभरून बोललात. हा विषय खरंच संपणार नाही, फार व्याप्ती मोठी आहे विषयाची. तुम्ही इथे आलात आणि खास मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही खूप खूप आभार मानतो तुमचे. मित्रांनो, संजीवन म्हात्रेने आज आपल्याला जे काही सांगितलेलं आहे तर याच्यावरती आपण सगळ्या पालकांनी सुद्धा, तरुणांना सुद्धा तितकाच प्रखरतेने विचार करणं गरजेचं आहे. कारण आपलं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आपल्याला आयुष्यभर घेऊन जायचं असतं. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सुद्धा काहीतरी समाजापर्यंत चांगलं काही पोहोचवायचं असेल तर निश्चितपणे हे व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पण त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. तर पुन्हा भेटूया नवीन विचारासह, नवीन व्यक्तीला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.